आज सकाळीच निघालो. कुठं? कंटोलात. कंटोलात जायसाठी सकाळीच. आणि काहून सकाळीच? काहून कारण का भाऊ कंटोलात राहत नाही सकाळीच गर्दी. मग घेतल्या माझ्यावाल्या थैल्या-थुईल्यानं निघालो मग मी. मग पहिले दाखवून देतो माझी गल्ली तुम्हाले. या गल्लीत आहे माझ्या कोपऱ्यावर घर आणि खालून तर वरपर्यंत मी चढवत आणतो गाडी. आहे ना भाऊ कलाकारी? घसरला का मेला. असंच आहे खतरनाक काम. मग त्याच्यानंतर मी कंटोलात पोहोचल्या-पोहोचल्याच पाहतो तर काय इथं सकाळच्या गर्दी. मी म्हटलं मिट्टूच पडला माझ्यावाला. मग त्याच्यानंतर या कंटोलात एखादा तर कॉमेंट्रीवाला माणूस राहतेच रे भाऊ राहतेच. मग त्याच्यानंतर मग पाहून घ्या. सगळ्या थैल्या पाहिल्या असून तुम्ही, पण ही दमानीची थैली एकदम टिकाऊ थैली आहे रे बाई. मग त्याच्यानंतर मग आईले सोडूनच देत होतो, तर आई म्हणे मला नाश्ता दे म्हणे घेऊन. एक प्लेट गिल्ला दिला घेऊन आणि तिला सोडून दिलं तिच्या कामावर. मग कामावरून येता येताच मग मी म्हटलं गुप्ताजीचा नाश्ता करून जा म्हटलं. लय दिवस झाले म्हटलं खाल्ला नाही म्हटलं. मग घेतला ना गुप्ताजीचा एक प्लेट समोसा. पाहतो तर काय पुरा पानचट. काहून कारण का पहिल्यासारखी टेस्टच नाही राहिली रे बाई त्याच्या रस्स्याला. काहून कारण त्याचे रस्सा म्हणजे तर्रीबाज होता. मग निघालो मी माझ्या घरच्या रस्त्यानं. घराच्या रस्त्यानं निघता मग आठवलं मला. मी म्हटलं फ्रीजमध्ये काल रात्रीची कांडी ठेवली आहे म्हटलं. कांडी म्हणजे कुल्फी, चोकोबार. मग घरी आल्या बरोबर फ्रीज उघडलं आणि फ्रीजमध्ये पाहतो तर का आपली कांडी सलामत आहे. मग कांडी घेतली, टाकली तोंडात आणि बसलो चोखत रे भाई. एकच नंबर.